व्हिडिओ बघत असलेल्या सर्वांना तेजस तुंगार आणि महाप्रपंचतर्फे सप्रेम जय श्रीराम. जय श्रीराम म्हटलं ना की मन एकदम प्रसन्न होऊन जातं. त्यामुळेच नमस्कार न म्हणता आम्ही जय श्रीराम म्हणणं जास्त पसंत करतो. अनेक जणांचं असं म्हणणं आहे की जय श्रीराम का म्हणता, नमस्कार म्हणा किंवा नमस्कार सुद्धा म्हणू नका, थेट विषयाला सुरुवात करा. मात्र जय श्रीराम म्हटल्यानंतर एक वेगळीच आनंदाची अनुभूती मिळते. चेहऱ्यावर आपसुकच एक हास्य येतं. हाच आनंद प्रत्येकाच्या आयुष्यात असावा, म्हणूनच प्रत्येक व्हिडिओची सुरुवात श्रीरामाच्या नावाने आम्ही करतो. कारण राम हे नाव घेतल्यानंतर आयुष्यामध्ये दया, क्षमा, शांती आणि आनंद आपसुकच येतो. चला मूळ मुद्द्याकडे, मूळ विषयाकडे बोलूया. राजसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार. आता तुम्ही म्हणाल की हा तुमचा लगातार 4था-5वा व्हिडिओ याच विषयावर. अहो हॉट टॉपिक आहे, मजा आहे. आत्ताचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आम्ही काहीच बोलणार नाही आहे. म्हणजे काहीच बोलणार नाही इन द सेन्स बोलणार आहोत, मात्र इतर व्हिडिओज मध्ये आम्ही जेवढं बोलत असतो तेवढं या व्हिडिओमध्ये आम्ही बोलणार नाही आहोत. त्याचं कारण आहे या व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार या बातमीनंतर अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या. त्यानंतर अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सर्वसामान्य नागरिकांच्या देखील प्रतिक्रिया यायला लागल्या. तर याच सगळ्या प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत आम्ही कंपाईल करून पोहोचवत आहोत. तेव्हा बघून घ्या देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलेलं आहे, सुप्रिया सुळे काय बोलले आहेत, रोहित पवार काय बोलले, संजय राऊत काय बोललेले आहेत, या सगळ्यांचीच काय मतं आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार या विषयाला घेऊ. बघा, खरं तर जर दोन भाऊ एकत्र येत असतील तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. पण मला थोडा असा प्रश्न पडतोय की राजसाहेबांचा संपूर्ण आदर ठेवून मला त्यांना विचारायचंय की आपल्याला राजकारण म्हणजे मनमोहन देसाईंचा सिनेमा वाटतो का, कि मेले में बिछड़े हुए दो भाई कुंभ के मेले में खो गए थे और बाद में कुठलं तरी गाणं म्हणलं की मग त्यांना ती याददाश्त येते आणि ते भेटतात. म्हणजे मराठी अस्मिता ही आत्ताच आठवली. मग लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र धर्म आपल्याला आठवला नाही, विधानसभेच्या निवडणुकांच्या मध्ये आपल्याला महाराष्ट्र धर्म आठवला नाही. महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचं आत्मभान आणि शिवसेनेचा स्वाभिमान घेऊन बाळासाहेब ठाकरेंचा एकटा शिलेदार एकनाथजी शिंदे साहेब जेव्हा लढत होते, आरोपांच्या सगळ्या फैरी जे स्वतःच्या अंगावरती घेत होते, ह्या लोकांनी कधी गद्दार म्हणून, कधी खोके म्हणून, कधी काय काय म्हणून साहेबांना गिणवलं, पण तरी सुद्धा फक्त या शिवसेनेच्या अस्तित्वासाठी साहेबांनी ह्या सगळ्या अग्निपरीक्षा दिल्या. त्यावेळेस राजसाहेब कुठे होता आपला महाराष्ट्र धर्म. पण आज काही फक्त म्हणजे मुंबई महापालिकेच्या लोण्याच्या गोळ्यावरती डोळा ठेवून आपल्याला हा महाराष्ट्र धर्म आठवतोय का याचं आपण आत्मपरीक्षण करावं, असं मला एक प्रामाणिक शिवसैनिक म्हणून त्यांना सल्ला द्यावासा वाटतो. खरं तर इथं आईच्या पिठावर रेघोटा ओढण्यापेक्षा बाळासाहेबांच्या मिठाला कोण जागलं ना हे महत्त्वाचं आहे. मला सांगा की बाळासाहेब ठाकरेंनी काय सांगितलं होतं की मैं मेरी शिवसेना की काँग्रेस नहीं होने दूंगा और जिस दिन होगी मैं उस दिन मैं मेरी दुकान बंद कर दूंगा. त्यावेळेला एकनाथजी शिंदे साहेब लढले. आणि मला सांगा की ज्या वेळेला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं त्यांनी जनाब बाळासाहेब ठाकरे करून ठेवलं होतं, मग त्यावेळेला कुठे होते राजसाहेब. त्यावेळेला तर या सगळ्या गोष्टींच्या विरोधामध्ये एकनाथजी शिंदे साहेब हेच लढलेत. अहो त्यांनी अनेक वेळेला तुरुंगवास सोसलाय, अंगावरती अनेक केसेस घेतलेले आहेत. आणि असं असताना ते पीठ आणि मीठ याची भाषा त्यांनी शिकवू नये. एकदा त्यांनी आपलं आत्मपरीक्षण नीट करावं, म्हणजे त्यांना अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील. महाराष्ट्राची जनता खुळी नाहीये. महाराष्ट्राच्या जनतेनं विधानसभेला अगदी स्पष्ट असा कौल दिलेला आहे. महाराष्ट्राची जनता एकनाथजी शिंदे साहेबांच्या सोबत आहे आणि खरी शिवसेना ही एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वातलीच आहे. खरं तर मला वाटतं की मध्ये एक रोहित शेट्टीचा खूप सुपरहिट सिनेमा आला होता बघा, गोलमाल 3 का गोलमाल 4 मला आठवत नाही. त्याच्यामध्ये एक जॉनी लिव्हरचं कॅरेक्टर होतं आणि त्याला मधूनच असं भूला असं व्हायचं आणि ते भूला म्हटलं की त्याला आधीचं सगळं तो विसरून जायचा. त्यामुळे मला वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणातलं भूला कॅरेक्टर म्हणून थोड्या दिवसांनी राजसाहेबांना म्हणावं लागेल की काय याची भीती मला वाटते. खरं तर आम्ही त्यांच्या वक्तृत्वावरती
प्रेम करतो, आम्ही त्यांच्या नेतृत्वाचा आदर करतो, पण सतत भूमिका जर बदलत गेलं, म्हणजे कधी आपण मोदी साहेबांचं कौतुक करताय, कधी आपण मोदी साहेबांच्यावरती लावरे तो व्हिडिओ करताय, कधी आपण पवार साहेबांची महामुलाखत घेताय आणि कधी आपण पवार साहेबांच्या विरोधामध्ये बोलताय, कधी आपण हिंदू जननायक म्हणून मोठे मोठे फ्लेक्स लावताय आणि कधी तुम्ही गंगेच्या पाण्याला हाड म्हणताय आणि हिंदूंच्या भावनांचा अपमान करताय, कधी म्हणजे मागच्या तर त्यांच्या भाषणांच्या मध्ये त्यांनी शिवछत्रपतींच्या समाधीच्या शोधाबद्दल सुद्धा अनेक चुकीचे संदर्भ दिलेले होते. त्यामुळे कुठंतरी भूमिकांची गल्लत होतीये. म्हणजे माणसानं काय म्हणतात ना की ठाकरे बंधू एक तर नाहीच आहेत, पण ते नेक तरी आहेत का, हा प्रश्न आता महाराष्ट्राच्या जनतेला पडेल. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राची दिशाभूल करू नये असं मला या ठिकाणी वाटतं. त्यांच्या संदर्भात काय करावं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मनसेचे प्रमुख म्हणून राज ठाकरे स्वतः काम करतात आणि त्या बाबतीमध्ये शिवसेना उभाटाचे प्रमुख या नात्याने स्वतः उद्धव ठाकरे साहेब काम करतात. त्याच्यावर त्यांनी त्यांच्या दोन पक्षाच्या संदर्भामध्ये काय भूमिका घ्यावी हा 100% त्यांचा मैत्रीचा हात पुढे केला. एक लक्षात घ्या, तेही ठाकरे आहेत, इथेही ठाकरे आहेत, दोघे भाऊ आहेत आणि हे नातं कायम आहे. काही राजकीय मतभेद झाले आणि त्यातून जरी मार्ग वेगळे झाले असले तरी हे मार्ग जे आहे उद्धव ठाकरे यांचा मार्ग हा कायम महाराष्ट्र हिताचा राहिला. राज ठाकरे यांचं वक्तव्य मी सुद्धा ऐकलं, माननीय उद्धवजींनी सुद्धा ऐकलं. त्यात त्यांनी जी भूमिका मांडलेली आहे की महाराष्ट्र हितासाठी मी जे काही वाद आहेत ते मिटवायला तयार आहे. त्याच्यावरती उद्धव साहेबांचं असं म्हणणं आहे कोणताही वाद आणि भांडण नाही आणि असलं तर मिटवायला वेळ लागत नाही. राज ठाकरे असं म्हणाले की आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, ही त्यांची लाईन होती. आणि माझ्यासाठी ही एक अतिशय गोड आणि आनंदाची बातमी आहे. योगायोगाने ती बातमी बघितल्या मी दोघांनाही संपर्क साधला आणि आज मनापासून म्हणजे माझ्या अंगावर आज ऍक्च्युली काटा आलाय की इतका आनंद आणि समाधानी गोष्ट होती. कारण आमचे आणि बाळासाहेब ठाकरेंचे 5-6 दशकाचे कौटुंबिक संबंध आहेत आणि दोघही म्हणजे उद्धवजी आणि राजी दोघही आम्हाला सगळ्यांना आमच्या पवार कुटुंबाला अतिशय दोघही तेवढेच प्रिय आहे. बघा, जर दोघे एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे. कोणीही आपल्यातले मतभेद विसरून एकत्रित येत असतील तर याच्यामध्ये काही वाईट वाटण्याचं कारण नाही. फक्त मला असं वाटतं की जो आमचे माध्यम आहेत ते जरा जास्त त्याच्यावर विचार करतात. जास्त मला असं वाटतं की ज्याला टू रीड बिटवीन द लाईन्स म्हणतो ते तुम्ही अधिक करताय. त्याच्यामुळे वाट बघा, आले तर उत्तम आहे, आम्ही स्वागत करू. ऑफर देणारे हे, रिस्पॉन्ड करणारे ते, शर्ती ठेवणारे हे, सांगणारे ते, मी काय बोलायचं याच्यावर? त्यांना विचारा, मला काय विचारताय त्याच्यावर. सर, आज राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीचा एक प्रस्ताव काय तो कामाचं बोला यार. सर, आज राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीचा एक प्रस्ताव काय तो कामाचं बोला यार. महाराष्ट्राच्या राजकारणातला सध्याचा सगळ्यात हॉट टॉपिक म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार की नाही आणि जर एकत्र आले तर महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये याचे नेमके काय पडसाद उमटू शकतात. अनेकांचं म्हणणं असं आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कदापि एकत्र येणं शक्य नाही. त्याचं कारण असं आहे की एका म्यानामध्ये 2 तलवारी बसणं शक्यच नाही. मुळात महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसाच्या हितासाठी आम्ही एकत्र येत आहोत असं जरी हे दोघे म्हणत असले तरीही या दोघांच्या एकत्र येण्याने मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राचं नेमकं काय भलं होणार आहे हे सांगायला कोणीच तयार नाहीये. किती मोठा विनोद आहे हा. हे दोघं जर एकत्र आले तर मराठी माणसाचं काय भलं होणार आहे, हे दोघं जर एकत्र आले तर महाराष्ट्राचं काय भलं होणार आहे. म्हणजे हे दोघं आता एकत्र येणार आणि मग नुकतंच जे महायुतीचं सरकार निवडून आलेलं आहे ते बरखास्त होणार आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनणार, राज ठाकरे उपमुख्यमंत्री बनणार, आदित्य ठाकरे परत पहिल्यासारखे परिवहन मंत्री पर्यटन मंत्री बनणार, अमित ठाकरे यांच्याकडे
एकनाथ शिंदेचं खातं जाणार, असं काही होणार आहे का? अजिबातच नाही. मग हे दोघं एकत्र आल्यानंतर महाराष्ट्राचं भलं काय, हे उद्धव सेनेनं सुद्धा सांगावं आणि मनसैनिकांनी सुद्धा सांगावं. असा काय फरक पडणार आहे सर्वसामान्य मराठी माणसांच्या दैनंदिन जीवनामध्ये? काही महत्वाच्या उपाययोजना आणणार आहे. ज्याप्रमाणे प्रपंच परिवार उपक्रम राबवत आहे, रोजगाराच्या आर्थिक विवंचनेमधून लोकांना सोडवण्यासाठी ज्या योजना आपण राबवत आहोत तशा काही योजनाही राबवणार आहेत. ज्याप्रमाणे नाना पाटेकर यांनी नाम फाउंडेशन स्थापन करून मकरंद नासपुरे त्यानंतर अरविंद जगताप यांच्यासारख्यांनी जे मराठवाड्यामध्ये काम केलं तसं काही काम करणार आहेत का हे मराठींसाठी? उगीच काहीतरी म्हणायचं की महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी लोकांच्या हितासाठी या दोघांनी एकत्र येणं गरजेचं आहे म्हणून. अरे आले जरी तरी करणार काय आहात ते सांगा ना. कृती आराखडा काय आहे तुमच्याकडे? समजा उद्या मराठी माणसासाठी महाराष्ट्राच्या भल्यासाठी राज ठाकरेंनी एखादा निर्णय घेतला तर तो उद्धव ठाकरेंना मान्य असणार आहे का? उद्धव ठाकरे यांनी समजा एखादा निर्णय घेतला तो राज ठाकरेंना मान्य असणार आहे का? बरं, या दोघांना जरी मान्य असले तरी यांच्या कार्यकर्त्यांना मान्य आहे का? यांच्या पदाधिकाऱ्यांना मान्य आहे का? भोंग्याला मान्य असणार आहे का? काँग्रेसला मान्य असणार आहे का? शरद पवारांना मान्य असणार आहे का? आज जरी सगळेजण म्हणत असले की राज आणि उद्धव एकत्र जर आले तर आनंदच आहे, आम्हाला त्यामध्ये गैर काहीच वाटत नाही. मात्र प्रत्येकाची इच्छा हीच आहे की या दोघांनी एकत्र येऊ नये. त्याचं कारण असं आहे की हे दोघं जर एकत्र आले तर मग वाटेकरी वाढतात ना हो. महाविकास आघाडीला आणखी एक वाटेकरी कसा काय चालेल? कारण उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सोडणार नाहीत हे 100% खरं आहे. कदाचित सत्ता मिळवण्यासाठी आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही आहोत असं दाखवण्यासाठी राज ठाकरे उद्धव साहेबांसोबत युती करतील सुद्धा बीएमसी पुरती. महाविकास आघाडी सुद्धा बीएमसी पुरती त्यांना सामावून घेईल सुद्धा. राजकारणामध्ये काही होऊ शकतं. हे परत सांगू शकतात की आमची ही युती महाविकास आघाडी सोबत जी आम्ही करत आहोत ही फक्त आणि फक्त बीएमसी पुरती आहे, बाकी नाही. मग काय महाराष्ट्राचं भलं होणार? मग काय मराठी माणसाचं भलं होणार? थोडा तार्किक विचार करणं सुद्धा गरजेचं आहे ना या गोष्टीवर. कोणी काहीही प्रतिक्रिया देऊ देत. मात्र खरा मुद्दा हा आहे की हे दोघं एकत्र आल्यानंतर असा काय आमूलाग्र बदल घडणार आहे मराठी माणसाच्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा महाराष्ट्रात जो कोणी राहतो त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये. उलट हे जे आज वॉचमन लोक, रिक्षावाले वगैरे फटके खात आहेत ते आणखी जास्त प्रमाणावर फटके खातील जर सत्ता मिळाली तर. शक्यता आहे. बघा, विचार करा या गोष्टीचा ऐकता. असो, या सगळ्या बाबतीत तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो. कारण आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो. प्रपंच परिवाराच्या धमाकेदार योजना सुरू झालेल्या आहेत, ज्यामध्ये आपण विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठीच्या योजना सुरू केलेल्या आहेत. मंगळवारपासून या सगळ्या योजना जाहीर व्हायला सुरुवात होणार आहे. तेव्हा या योजनांचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रपंच परिवाराचे सदस्य बना. 8850999843 या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा. सगळी माहिती सविस्तर मिळवा. महाप्रपंच या युट्यूब चॅनलचं सबस्क्राईबचं बटन पहिले दाबा, त्यानंतर त्याच्या बाजूलाच असलेलं जॉईन नावाचं बटन सुद्धा क्लिक करा. दिलेले इन्स्ट्रक्शन्स फॉलो करा आणि केवळ 89 रुपयांपासून सुरू होणारी महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप सुद्धा आवर्जून घ्या, जेणेकरून आपल्या या सगळ्या प्रकल्पांना, उपक्रमांना तुमचा हातभार लागेल, सहकार्य लाभेल. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो, तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम. हिंदू धर्म, शास्त्र, संस्कार, संस्कृती आणि नीती जपण्यासाठी, पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच. हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत